ओके. हॅवेल्स हा 1521.70 शेअर ट्रेड करतोय. ओके, आता इथे जवळपास 166 पार्टिसिपेंट्स आहेत, तुम्ही ते बघू शकता. ट्रेड हे 1521 ला हॅवेल्स ट्रेड करतोय. फर्स्ट ऑफ ऑल हॅवेल्स इज अ व्हेरी व्हॉलेटाईल स्टॉक, आणि तसं पण आज मार्केट पण ठीकठाक थोडं व्हॉलेटिलिटीला आहे, बिकॉज अहेड ऑफ द इलेक्शन्स, राईट. सो पण हा शेअर जो आहे ह्याने परफॉर्म केला पाहिजे. ओके, हॅवेल्स जो आहे ह्याने परफॉर्म केला पाहिजे, हा वर गेला पाहिजे. साधारणतः कितीला जाईल हे मी तुम्हाला आताच सांगतो. ओके. हा जो शेअर आहे ह्याने ऑलरेडी एक लेवल तोडलेली आहे ह्यानी. ओके, ओके. आणि आता आपण बोलतोय तेव्हा वर झाला 21 वरनं. मग अशी ऍक्च्युली जेव्हा मी दाखवला तेव्हा 20 ला होता, पण तोपर्यंत वर गेला, राईट. हा शेअर साधारणतः तुम्हाला सांगतो मी, हा शेअर जो आहे हा 1530-32 पर्यंत जरी गेला पाहिजे थोड्या वेळेमध्ये, तो 1530-32 तुम्हाला दाखवला पाहिजे हॅवेल्स. ओके. बट अगेन इट्स अ व्हेरी व्हॉलेटाईल स्टॉक. ओके, तर त्या हिशोबाने आता तो ऑलरेडी आता आपल्या बोलेपर्यंत तो 23 दाखवलेला त्याने, राईट. तो थोड्या वेळाने तो जो आहे जसं मी तुम्हाला बोललो की त्यांनी हाय जो आहे या पर्टिक्युलर स्टॉकनी साधारणतः 1532-33 पर्यंत तो शेअर तरी किमान गेला पाहिजे. ऑलरेडी तो वर आहे, ऑलरेडी वर आहे तो म्हणतो ना, म्हणून मग तो थोडा करेक्शन लेवलला देखील जाऊ शकतो, राईट. पण अजून त्याचं करेक्शन त्याचं आलेलं नाहीये, तर अजून तो परफॉर्म करेल थोडा, नंतर मे बी तो करेक्शनचा स्टॉक विचार करेल. सो अशा प्रकारे आपल्याला जो आहे हॅवेल्स वर जाताना दिसेल. जो आता मी बोलेपर्यंत असतो ते 2 रुपयांनी वर गेला, 2-3 रुपयांनी वर गेला. मी ट्रॅकिंग सुरू केलेलं 20 पासून, आता तुम्हाला 23 दाखवतोय. यू कॅन सी तो 23, तुम्हाला 22.85, ऑलमोस्ट 23 दाखवतोय. 23 झालेला आहे, समोर समोर तुम्हाला दाखवतोय. 23, 23.5 झालाय, 24 झाला. तुम्ही बघू शकता हॅवेल्स 24 त्यांनी दाखवलेला आहे. लेट सी हाऊ हॅवेल्स परफॉर्म. झाले सकाळी मला त्यांनी रितेश सरांनी मला मेसेज टाकला होता. त्यांचा मेसेज मी थोडासा लेट बघितला. त्यांनी सेकंड मेसेज टाकला होता की स्टॉप लॉस 600 एचडीएफसीचा 610चा लावा म्हणून. बट मी काय केलं, अपसाईडला मला ट्रेंड दिसल्यामुळे मी त्याला 611.5 ला बाय केलं. 50ची क्वांटिटी टाकली होती आणि अपसाईडला दिसला. मला वाटलं 617 पर्यंत जाईल, पण मी 618चा जाणून लावला सेल, आणि 618ला सेल झाला. 325 रुपये सर मला प्रॉफिट मिळाले आज फर्स्ट टाइम सिक्स येस, मंथ फर्स्ट टाइम तुम्ही ट्रेड केला आणि 6 महिने तुम्ही नंतर तुम्ही म्हणा ना, तुम्ही लक्ष दिलं नव्हतं आणि आज पहिला ट्रेड टाकला, तर तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला. व्हेरी नाईस सर. आणि जस्ट मला सगळ्यांना दाखवायला आवडेल इकडे तो कुठला शेअर आहे तो दाखवायला आवडेल. आणि आता तो वरती अजून चाललाय, राईट. कारण मी जसं म्हटलेलं की तो परफॉर्म करेल, सो यू कॅन सी, राईट. आणि तो हा शेअर आहे ज्याने आता तो 717ला ऑलरेडी आहे, एचडीएफसी लाईफ. आणि त्यांनी 611ला बाय करून 618च्या आसपासच्या सरांनी ऑलरेडी विकलेला आहे. सो थँक्स सर फॉर शेअरिंग युअर रिव्ह्यू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. जिंदाल स्टील हा जवळपास 926 ला ट्रेड करतोय, आणि त्याचा तो 52 वीक्स हाय जो आहे हा 927.45 म्हणजे आजचाच हाय जो आहे तो 927.45 आहे. हा शेअर थोडा करेक्ट करायचा प्रयत्न करेल, पण तो त्याला वर जायची ताकद आहे, आणि तो बऱ्यापैकी 5-6 रुपयांनी तरी वर गेला पाहिजे माझ्या हिशोबाने, राईट. बट इट विल टेक सम टाइम, म्हणजे तो थोडा वेळ लावेल. इथे व्हॉलेटाईल होईल, थोडा करेक्शन देऊ शकतो, आणि बुल आणि बेअर मध्ये फाईट होऊ शकते. आणि हे जस्ट एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये कुठलाही ट्रेड रेकमेंडेशन नाहीये, कोणी ट्रेड वगैरे करायचा नाही ह्याच्यामधनं, बाईंग सेलिंग नाही करायचंय, जस्ट नॉलेजसाठी. पण हा मे बी जाऊ शकतो, पण तेवढा असा परफेक्ट नाहीये हा, म्हणजे त्याला पुढे जाऊन जाण्याचे चान्सेस आहे. पण आता कसं 52 वीक्स हायला आहे तो शेअर, राईट. आणि त्यामुळे तो थोडा व्हॉलेटाईल हा होऊ शकतो. आणि तेवढा परफेक्ट नाही हा शेअर, अजून आपल्याला परफेक्ट एकदम असा शेअर असा अजून आज आपल्याला मिळालेला नाहीये, राईट. सो जसा मिळेल तसं मी तुम्हाला मग ते कन्फर्म करतो, राईट. पण येस, हा परफॉर्म करायचे याचे चान्सेस आहेत. ओके. आणि थोडंफार व्हॉलेटाईल होईल, डाऊन होईल, पण मे बी जाऊ शकतो. फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, करेक्शनला आहे. ऑलरेडी त्यांनी भरपूर मुवमेंट सकाळपासून दिलेली आहे, आणि 52 वीक्स हायला पण आहे, म्हणून तिकडे म्हणा ना करेक्ट व्हायचे ऑलरेडी भरपूर वर गेल्यामुळे तो करेक्ट व्हायचे चान्सेस आहेत. पण आणि 52 वीक्स हायच्या जवळ असल्यामुळे तो व्हॉलेटाईल व्हायचे चान्सेस आहेत, राईट. पण तो मे बी जो आहे जिंदाल स्टील हा परफॉर्म करू शकतो. एचडीएफसी लाईफ तुम्ही बघाल आता परत तो 617ला आहे, राईट. यू कॅन सी. आणि इंडियन हॉटेल पण 594ला जो आहे तो ट्रेड करतोय. आपण 500
92 होता, पण तिथल्या इथेच तो ट्रेड करतोय. ओके. अच्छा. पाहिजे सगळ्यांना मला सांगायचंय की येस हॅवेल्स, जो जसं मी म्हटलं तुम्हाला की तो व्हॉलेटाईल आहे, पण तो परफॉर्म मे बी करताना दिसेल. तर आतापर्यंत त्यांनी जो हाय मारलेला आहे हॅवेल्सनी, तुम्हाला दाखवायला आवडेल. आधी जो हाय मारलेला आहे त्यांनी 1524.90चा ऑलरेडी हाय आहे. आणि तो आपण जेव्हा सांगितलं त्याच्यानंतर मी जस्ट तुम्हाला मला चार्ट मला दाखवायला आवडेल. आणि इट्स विलिंग टू परफॉर्म, द स्टॉक इज विलिंग टू परफॉर्म, राईट. आणि इथे मी जस्ट तुम्हाला दाखवायला आवडेल. इथे हा जो शेअर आहे, इथे गेल्या काही वेळेमध्ये त्यांनी आत्ताच रिसेंटली जस्ट त्यांनी हाय मारलेला आहे त्यांनी. ओके, आपण बोलल्यानंतर राईट, त्यांनी जो आहे हाय हाय जो आहे बनवलेला आहे, आणि नक्कीच तो हाय तोडेल. राईट, माझ्याने तो हाय तोडेल. ओके. आणि ह्याच्या जिंदाल सारखा नाहीये. जिंदालला कसं आहे, प्रेशर आहे, म्हणजे त्याची जायची इच्छा आहे, पण तो मे बी लगेच जाणार नाही गेला तरी. जिंदाल स्टील, कारण तो जसं मी म्हटलं तुम्हाला 52 पेक्षा ला पण आहे, हायला पण आहे, प्लस तो भरपूर वाढलेला आहे, त्यामुळे तो करेक्शन पण देऊ शकतो आणि त्याच्यात प्रेशर आहे. पण हॅवेल्सचं तसं नाहीये. हॅवेल्सचं पण आहे, पण हॅवेल्स जो आहे तो नक्कीच व्हॉलेटिलिटीने तो परफॉर्म करायचा जो आहे हॅवेल्स हा नक्कीच प्रयत्न हा करू शकतो. आणि तुम्हाला जो आहे हा हॅवेल्स जो आहे बऱ्यापैकी बेटर आहे ऍज कम्पेअर्ड टू तुमचा जिंदाल स्टील सध्या ह्याच्यामध्ये. आणि दोन्ही शेअर्स आपल्या रडारमध्ये आहेत. सो लेट सी व्हॉट हॅपन्स.